नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कांद्याला म्हणजेच भारतीय कांद्याला मागणी ही वाढलेली आहे। आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये भारतीय कांद्याला मागणी वाढल्यानंतर खरंच शेतकऱ्यांचा फायदा होणार का? आणि मित्रांनो, त्याला बाजारभाव किती मिळतोय आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार का? सध्या व्यापाऱ्यांचा फायदा किती होतोय आणि त्याला बाजारभाव किती मिळतोय त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आणि मित्रांनो, सध्या श्रीलंकेमध्ये, सिंगापूरमध्ये, व्हिएतनाममध्ये आणि दुबईमध्ये सुद्धा कांद्याची निर्यात ही वाढलेली आहे। आणि मित्रांनो, बांगलादेश आणि श्रीलंकेचं निर्यातीविषयी काय माहिती आहे ते आपण अपडेट या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। पण मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा होणार का याविषयी आपण शेवटी हा अंदाज वर्तवू शकतो। मित्रांनो, त्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सध्या 4 ते 5 दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये म्हणजेच श्रीलंका, व्हिएतनाम, दुबई, सिंगापूर, मलेशिया यासारख्या देशांमध्ये कांदा हा निर्यात जास्त होतोय। मित्रांनो, त्याला बाजारभाव किती मिळतोय ते आपण त्यांच्या देशांच्या रुपयानुसार पाहूयात आणि आपल्या भारतीय रुपयानुसार किती होतोय तोही पाहूयात। मित्रांनो, सध्या दुबईमध्ये कांदा निर्यात होते 0.90 ते 0.95 दिरहममध्ये। मित्रांनो, हा आपल्या भारतीय रुपयानुसार म्हणजे पाहिलं तर याचा बाजारभाव किती होतो ते आता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिलं, पाऊंड जो दिरहम जो असतो त्याला कन्वर्ट केल्यानंतर 0.95, तर आपल्या भारतीय रुपयानुसार त्याला बाजारभाव दाखवतो 23 रुपये 8 पैसे। म्हणजे मित्रांनो, एवढा बाजारभाव मिळतोय, 23 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय। मित्रांनो, आता पाहूयात श्रीलंकेमध्ये जो कांदा निर्यात होते त्याला किती बाजारभाव मिळतोय आणि किती कांदा निर्यात होतोय हे आता पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मागील महिन्यापासून पाहिलेच आहे आपण की श्रीलंका सरकारने जे आयात शुल्क होतं 10 रुपये ते वाढवून 50 रुपये प्रति टन केल्यामुळे श्रीलंकेमध्ये निर्यात जी होती ती पूर्णपणे थांबली होती। पण मित्रांनो, सध्या श्रीलंकेमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आणि पुन्हा श्रीलंका सरकारने आयात हे सुरू केलं आहे, त्यामुळे निर्यात ही सध्या सुरू आहे। आणि मित्रांनो, त्याला बाजारभाव मिळतोय 70 ते 75 रुपये श्रीलंकन रुपयानुसार। आणि मित्रांनो, तिथे निर्यातसुद्धा सध्या वाढलेली आहे असं पाहायला मिळतंय, असं निर्यातदार यांचं म्हणणं आहे। मित्रांनो, श्रीलंका रुपयानुसार 70 ते 75 रुपये एवढा बाजारभाव होतो, पण आपल्या भारतीय रुपयानुसार जर याला पाहिलं तर 22 ते 23 रुपये एवढा बाजारभाव होतो आपल्या भारतीय रुपयानुसार। पण मित्रांनो, आयात शुल्क जरी असलं तरी निर्यात ही वाढलेली आहे। पण मित्रांनो, त्याला आपल्या भारतीय रुपयानुसार बाजारभाव जर पाहिला तर खूपच कमी पाहायला मिळतोय। मित्रांनो, सध्या पाहूयात आपण व्हिएतनाम येथे जो निर्यात होते त्याला बाजारभाव किती मिळतोय। मित्रांनो, 6500 ते 7000 रुपये एवढा ढोंगमध्ये बाजारभाव होतो, म्हणजे श्रीलंका व्हिएतनाम रुपयानुसार। तर त्याला आपण भारतीय रुपयांमध्ये कन्वर्ट करूया आणि किती बाजारभाव होतो ते पाहूयात। मित्रांनो, व्हिएतनामचं 7000 रुपये असं भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट केल्यानंतर 23 रुपये 55 पैसे एवढा बाजारभाव होतो। मित्रांनो, हे जे बाजारभाव आहेत ते किलोचे आहेत। मित्रांनो, आता आपण पाहूयात सिंगापूरमध्ये जो कांदा निर्यात होतोय त्याला बाजारभाव किती मिळतोय। मित्रांनो, सिंगापूरमध्ये जर पाहिलं 0.31 ते 0.33 डॉलर पॉईंटमध्ये मित्रांनो कांदा हा निर्यात होतोय। मित्रांनो, हा 1 किलोचा रेट आहे तो म्हणजे 1.1 डॉलर असतो ना, त्याच्यामधून 0.33 पैसे एवढा डॉलरमध्ये होतं। तर मित्रांनो, आपल्या भारतीय रुपयानुसार याचा बाजारभाव किती होतो ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्या भारतीय रुपयानुसार याचा बाजारभाव होतो 29 रुपये 43 पैसे एवढा जास्तीत जास्त बाजारभाव हा मिळतोय। म्हणजे मित्रांनो, निर्यात होत असली तरी बाजारभाव हा थोड्या प्रमाणात वाढलेले आहेत। पण मित्रांनो, हा जर बाजारभाव जर पाहिला तर महाराष्ट्रातसुद्धा याच्यापेक्षा बाजारभाव सध्या कमी असला तरी निर्यातीसाठी बाजारभाव थोडा जास्त पाहायला मिळतोय। मित्रांनो, आता पाहूयात ब्रिटनमध्ये कांदा निर्यात कसा होतोय आणि किती होतोय। मित्रांनो, सध्या ब्रिटन जे UK देश आहे इथे 17 ते 19 पाऊंड एवढ्या रुपयाने सध्या कांदा निर्यात होतोय पाऊंडमध्ये। आता पाहूयात मित्रांनो, आपल्या भारतीय रुपयानुसार त्याचा बाजारभाव किती होतो। मित्रांनो, 19 पाऊंड जर म्हटलं तर भारतीय रुपयानुसार 2280 रुपये एवढा बाजारभाव होतोय। पण मित्रांनो, हा जो बाजारभाव आहे तो क्विंटलचा आहे असं पाहायला मिळतं, कारण मित्रांनो एवढा बाजारभाव असू शकत नाही 2280, म्हणजे मित्रांनो 22 रुपये 80 पैसे एवढा बाजारभाव असू शकतो। मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्यात ही वाढलेली आहे आणि त्याला मागणीसुद्धा वाढल्यामुळे बाजारभावसुद्धा थोडा वाढलेला पाहायला मिळतोय। तो म्हणजे मित्रांनो
मागील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये याला बाजारभाव जर पाहिले तर कमी होते, तर त्यामध्ये आता 2 ते 4 रुपयाने बाजारभाव हे वाढलेले आहेत. पण मित्रांनो सध्या तिथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आणि बाजारभाव वाढले, तरी भारतामध्ये म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना याचा काहीसा फायदा हा झालेला पाहायला मिळत नाही. पण मित्रांनो मागील महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये 2 ते 3 रुपयाने सुधारणा पाहायला मिळते. पण मित्रांनो सरासरी मार्केट जर पाहिलं तर आहे ही परिस्थिती पाहायला मिळते. जसं की मित्रांनो नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, बीड आणि मित्रांनो बाहेरच्या राज्यामध्ये पाहिलं तर बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद येथे जे बाजारभाव आहेत ते सध्या आहे हीच परिस्थिती पाहायला मिळते. पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये थोडे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते. ते म्हणजे 14 ते 15 रुपये 16 रुपये बाजारभाव होता, तो आता 18 ते 19 रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे. काही प्रमाणात मित्रांनो काही ठिकाणी बाजारभावामध्ये आहे थोडी सुधारणा, पण बाहेरच्या राज्यामध्ये थोडी कमीच आहे. ते म्हणजे मध्य प्रदेश असेल, हैदराबाद असेल किंवा बेंगलोर असेल, चेन्नई असेल, उत्तराखंड असेल किंवा जे गुजरात आहे येथेसुद्धा मित्रांनो सध्या बाजारभाव हे कमीच पाहायला मिळत आहेत. पण मित्रांनो बाजारभाव हा वाढण्याचा ट्रेंड असतो तो म्हणजे दसरा झाल्यानंतर, विजयादशमी झाल्यानंतर. कारण मित्रांनो जे नवरात्री असतं त्यामध्ये मागणी ही कमी असते आणि पुन्हा उपवास जे असतात ते संपतात, त्यामुळे मागणी थोडी वाढते. पण मित्रांनो मागील 10 वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर दसऱ्यानंतर बऱ्याच वेळेस बाजारभाव हे वाढलेले आहेत आणि मित्रांनो दिवाळीच्या अगोदरसुद्धा बाजारभाव वाढतात. पण मित्रांनो सध्या दिवाळी जर पाहिली तर 20 दिवसावरती 15 ते 20 दिवसावरती दिवाळी आहे, त्यामुळे येणारा काळसुद्धा बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे असं पाहायला मिळतं. कारण मित्रांनो मागील बऱ्याच वर्षाच्या तुलनेमध्ये जर आपण अभ्यास केला तर कारण मित्रांनो सध्या पावसामुळे बऱ्याच पट्ट्यामध्ये कांद्याचं नुकसान झालं आहे आणि कर्नाटकमध्ये नुकसान आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा नुकसान आहे. त्यामुळे मित्रांनो सध्या त्यांचा कांदा जरी आवक जास्त येत असली तरी कांदा खराब झालेला आहे आणि क्वालिटीसुद्धा कमी आहे आणि कांदासुद्धा मित्रांनो त्यांचा पाहिला तर मोठा नाही, मीडियम गोटासहित कांदा आहे. त्यामुळे त्यांचंसुद्धा मित्रांनो उत्पन्न जे आहे ते घटलेलं आहे असं पाहायला मिळते. त्यामुळे येणारा काळसुद्धा बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो आता पाहूयात बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची परिस्थिती. मित्रांनो 27 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत बांगलादेश बॉर्डर हे बंद होतं. पण मित्रांनो कालपासून जे आहे ते 3 ऑक्टोबरपासून बॉर्डर हे सुरू झालं आहे आणि मित्रांनो निर्यात बाकीचा जो माल आहे तो निर्यात होतो आहे, पण कांदा जो आहे तो निर्यात होत नाही. मित्रांनो रिपोर्ट जे आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. कारण जे नवीन IP परमिट जे आहे ते आणखीन दिलेलं नाही, त्यामुळे बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव जरी वाढले असले तरी आयात परमिट जे आहे ते मिळालं नसल्यामुळे कुठल्या प्रकारे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही सध्या नाही. पण मित्रांनो बांगलादेशमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी कांदा लागवड जी आहे ते सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन IP परमिट हे निघण्याची शक्यता आहे. मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.